Hello student, today in this video we are going to learn a new chapter standard 9 subject English unit number 4 and this is our chapter's name is the tempest. The tempest means म्हणजे त्याचा अर्थ मुलांना आपण एक नवीन पाठाला एका नवीन भागाला आपण सुरुवात करणार आहोत आणि आपल्या पाठाचं नाव आहे द टेम्पेस्ट आहे. टेम्पेस्ट म्हणजे याचा अर्थ काय आहे की ज्याचे एक प्रचंड मोठे जे वादळ आहे हे वादळ कशा प्रकारे आले आणि का बरं हे वादळ आलेलं आहे, या वादळाचा नेमका अर्थ काय आहे की यामध्ये जो आपला लेखक आहे तो काय सांगते की एक छान अशी जी गोष्ट तुमच्या समोर इथे घेऊन राहिलेली आहे आणि गोष्टीमध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्न पडलेले असतील की आता पुढे काय होणार आहे याची देखील एक उत्सुकता असणार आहे की जो एक प्रॉस्परस नावाचा जो राजा असतो तो किती दयाळू उदार असतो आणि तो आपल्या आपल्या राज्यावरती प्रेम करत असतो, वरून जो त्याचा भाऊ असतो तो कशा प्रकारे तो विश्वासघातकी असतो आणि त्याला त्याचं राज्य मिळवायचं असतं आणि कशा प्रकारे तो त्याला दूर आपल्या राज्यातून बाहेर काढतो याची एक सुंदर अशी गोष्ट आपण इथे पाहत आहोत आणि इथे घेतली आहे की कशा प्रकारे आपण एक सुंदर प्रवासाला आपण गोष्टीच्या सुरुवात करणार आहोत. तर इथे जो लेखक आहे ते सांगतात तर टेम्पेस्ट म्हणजेच काय आहे की एक प्रचंड जे वादळ आहे वारा आहे. बघा इथे त्याला इंट्रोडक्शन सांगितलं की इन दिस चॅप्टर वी विल रीड अबाउट द गुड किंग प्रॉस्परस, की आपण या पाठामध्ये वाचणार आहोत की जो एक चांगला जो राजा आहे त्या राजाचं नाव काय आहे प्रॉस्परो अँड हाऊ ही इज चिटेड बाय हिज ओन पीपल, आणि त्याच्याच राज्यातील लोकांनी किंवा त्याच्याच जवळच्या लोकांनी कशा प्रकारे त्याला चीट केलं आहे, कशा प्रकारे फसवलेलं आहे. इन दिस टेल ऑफ रिवेंज फायनली ऑल एंड वेल, आणि कशा प्रकारे त्यांनी त्याचा बदला घेतलेला आहे. रिवेंज म्हणजे त्याचप्रमाणे आपण म्हणू शकतो की त्याचा कशा प्रकारे त्याला फसवल्याबद्दल त्याने कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलेलं आहे, कसा त्याचा बदला घेतला आहे. रिवेंजचा अर्थ काय आहे, बदला घेणं आहे, आणि कशा प्रकारे त्याचा बदला घेतला आहे हे देखील या पाठाच्या दरम्यान आपल्याला सांगितलं आहे. तर मुलांना आपण लवकरच सुरू करूया एका रोमांचकारी कथेला, एखाद्या स्टोरीला की हे तुम्हाला ऐकायला देखील फार छान वाटणार आहे की एखाद्या परिकथेच्या प्रमाणे तुम्हाला या गोष्टीचा भास होणार आहे की जी कथा आहे ती बघा तो आपण सुरुवात करणार आहोत. इथे बघा सुरुवात झालेली आहे, एक्सप्लेनेशन आहे आणि एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. बघा इथे नाव आहे प्रॉस्परो वॉज द डुके ऑफ मिलन इन द किंगडम ऑफ नेपाल. ही स्टडीज अँड लर्न स्कॉलर. बघा जो प्रॉस्परो नावाचा जो राजा होता तो कसा होता, डुके ऑफ मिलन. डुके म्हणजे काय की जे एक राज्य आहे आणि मिलन म्हणजे एक ऐतिहासिक शहराचं जे नाव आहे आणि जो एक मोठा उंबराव आहे किंवा एखादा सरदार आपण म्हणू शकतो की तो इन द किंगडम ऑफ नेपाल. तो कोणाचा होता, तो नेपाळ राजाचा तो राजा होता. आणि प्रॉस्परोचा कोण, डिको ऑफ मिलन. तो डिको ऑफ मिलन म्हणजेच आपण म्हणू शकतो जो सरदार होता, जो ऐतिहासिक नाव. मिलनचा अर्थ काय, ऐतिहासिक एक नाव आहे शहराचं. आणि असा तो नेपाळ देशाचा तो राजा होता. ही स्टडीज अँड लर्न स्कॉलर, की त्याला अभ्यास करायला खूप आवडायचं आणि त्याला शिकायला देखील खूप आवडायचं. जसं तुम्ही इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे तो अभ्यास करत आहे, त्याला शिकणं आवडतं, त्याला पुस्तक वाचणं हे फार आवडत असे आणि तो नेहमी तासन-तास तो आपला वेळ आहे तो पुस्तकामध्ये घालवत असे. अँड स्पेंड मोस्ट ऑफ हिज टाइम रीडिंग बुक्स वाईल हिज ब्रदर. बघा, आणि तो त्याचा जास्तीत जास्त वेळ हा पुस्तक वाचण्यात वापरत. ही स्पेंड म्हणजे काय की वेळ घालवणे. मोस्ट ऑफ हिज टाइम रीडिंग, तो खूप वेळ आपला कशामध्ये पुस्तक वाचण्यामध्ये घालवायचा. वाईल हिज ब्रदर अँथोनो, आणि त्याचा जो भाऊ होता त्या भावाचं नाव काय आहे मुलांनो, अँथेनो आहे. अँथेनो मॅनेज द बिझनेस फॉर रुलिंग इज डिकोडम, की त्याचा जो राज्यकारभार आहे तो राज्यकारभार त्याच्याबरोबर त्याचा जो भाऊ होता तो सांभाळण्यामध्ये किंवा चालवण्यामध्ये तो त्याच्या बरोबरीने तो त्याची मदत करत होता, तो त्याला हेल्प देखील करायचा. बघा तो जो हा राजा आहे तो त्याचं काय करत आहे, राज्य सांभाळण्याचं देखील तो एकीकडे काम करत आहे. त्याचं नाव आहे अँटिनो. आता बघा हा अँटिनो कसा होता, आता आपल्याला प्रॉस्परो राजा कसा आहे हा आपल्याला समजलेला आहे प्रॉस्परो राजा, परंतु त्याचा जो भाऊ आहे तो कसा आहे त्याचा स्वभाव इथे आपल्याला सांगितलं आहे. अँटिनो वॉज अ ट्रेजियस मॅन. तो कसा आहे, तो एक प्रकारे म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की तो एकदम चांगल्या वृत्तीचा माणूस नव्हता. म्हणजे काय दिलं की अँथोनी वॉज अ ट्रेजियस मॅन. ट्रेजियस म्हणजे आपण म्हणू शकतो की तो कसा देणार की तो विश्वासघातकी होता. ट्रेजियस मिनिंग काय आहे, तो विश्वासघातकी आहे. अँड ही वॉन्टेड टू बिकम डुक ऑफ मिलन इन हिज ब्रदर्स प्लेस, आणि त्याला नेहमी वाटायचं की माझ्या भावाची जागा मी घ्यावी. त्याचप्रमाणे जो राजा आहे त्या राजाचा तो राजा न बनता मी त्याचा राजा बनावा, मी त्याच्या राज्याच्या जागी मी राजा होऊन मी राज्यकारभार सांभाळावं असा त्याचा
करायचा एक वीकेंड प्लॅन किंवा एक दृष्ट प्लॅन त्याच्या मनामध्ये होता. आणि म्हणून त्याने ही वॉन्ट टू वॉन्ट म्हणजे त्याला असं वाटत होतं ही बिकेम डुके ऑफ मिलन इन हिज ब्रदर्स प्लेस. त्याची भावाची त्याने जागा घ्यावी असं देखील त्याला नेहमी वाटत असेल. बघ अशा प्रकारे तो त्याचा हा एक दृष्टपणाचा विचार त्याच्या मनामध्ये होता. आता नेक्स्ट काय आहे, इनफॅक्ट मीन्स म्हणजे खरे बघता. इनफॅक्टचा अर्थ काय आहे, खरे बघता. अँटोनियो वुड नॉट हॅव द इनहॅबिटेड टू किल प्रॉस्पेरो. म्हणजे जो अँटोनियो आहे की म्हणजे त्याला मारायचं नव्हतं, कारण त्याला माहित होतं की जे प्रॉस्पेरो जे आपल्या गावातील किंवा आपल्या ज्या देशातील जे लोक आहेत ते प्रॉस्पेरो खूप प्रेम करतायत ना. बट ही न्यू दॅट द पीपल लव. आणि कारण त्याला माहिती होतं की आपल्या देशातील जे लोक आहेत ते आपले लोक ते कुणाला जास्त प्रेम करतायत, आपल्या भावाला म्हणजे जो राजा आहे त्याला ते काय करत आहेत, ते प्रेम करत आहेत. आणि म्हणून ते वुड नॉट हॅव म्हणजे तो त्याला असा अचानक तो त्याला मारू शकत नव्हता. तो त्याचा विचार होता की याला फक्त काय करायचं आहे, तो मी त्याच्या जागी राजा व्हायचा आहे. फक्त त्याला त्याची मारण्याची इच्छा असली जरी तो त्याला मारू शकत नव्हता. देअर डुके अँड वुड नेव्हर फॉरगिव्ह हिज मर्डर. म्हणजे जो डुके आहे तर तो काय करू शकत नव्हता की तो त्याला कधीही मारू शकत नव्हता. त्याची इच्छा असली तरी वुड नेव्हर फॉरगिव्ह हिज मर्डर. सो अँटोनियो गॉट टुगेदर विथ अल्सोनो हू वॉज अ प्रॉस्परस एनिमी. आणि मग तो जो अँटोनियो आहे आणि त्याचा जो त्याच्याबरोबर दोन्ही मित्र एकत्र आले, गॉट टुगेदर. काय दिलं आहे की सो अँटिनो अँड गॉट टुगेदर विथ अल्सोनो. हे दोघे व्यक्ती काय आले, एकत्र आले. हू वॉज प्रॉस्परस एनिमी. जे प्रॉस्परसचे कोण होते, शत्रू होते. कोण होते, शत्रू होते. आता बघा त्याचा सख्खा भाऊ आणि त्याच्या भावाबरोबर त्याने अजून त्याचा एक एनिमी घेतला की जो त्याच्या भावाचा शत्रू असेल. असे दोघे मिळून ते काय करत आहेत, एक योजना आखत आहेत, एक बेत आखत आहेत की जेणेकरून आपण याच्या मार्गातून आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि आपल्याला राज्य मिळवायचं आहे. या दृष्टिकोनातून ते काय करत आहेत, एक प्लॅन आखत आहे. तो प्लॅन कसा आहे, विकेंड प्लॅन आहे. प्रॉस्परस एनिमी. अशा प्रकारे ते दोघं एकत्र येऊन एक मोठा प्लॅन आखत आहेत. काय आहे बरं तो प्लॅन, आता आपण तो प्लॅन समजून घेवा मुलांनो. तुम्हाला छान मजा वाटणार आहे स्टोरी ऐकताना. दे बोथ टुगेदर टूक अँटोनियो इन अ फार अवे लँड अलॉंग विथ हिज डॉटर मिरिंडा. आता बघा इथे काय झालंय की जो प्रॉस्पेरो आहे आणि त्याची जी मुलगी आहे तिचं नाव काय आहे, मिरिंडा आहे. बघा मिरिंडा बघा. आणि हे दोघांनाही तो एका बोटमध्ये ठेवतो आहे. दॅट बोट टुगेदर टूक. आणि हे दोघेही काय करतात, दे बोथ कोण, की जो त्याचा भाऊ आहे प्रॉस्परसचा आणि त्याचा जो शत्रू आहे अल्सोनो, हे दोघे मिळून काय करतात, दे बोथ टुगेदर टूक अँटोनियो इन फार अवे लँड अलॉंग विथ हिज डॉटर. आणि ते त्यांच्या जमिनीपासून किंवा त्यांच्या भागापासून त्या दोघांनाही फार दूरवरती घेऊन सोडतात. बघा अशा दूरवरती नेऊन सोडण्याचं काम करतात. हिज डॉटरचं नाव काय आहे, मिरिंडा. दे लेटर but both of them into a broken old boat and sail away. They both were left to drift into. आणि ती जे नंतर काय झालं की ते दोघे त्या मार्गाचं जेव्हा निघाले तर ती बोट कशी होती, ती बोट तुटलेली होती, त्याची अवस्था फार वाईट होती. त्याचप्रमाणे दे सेल अवे आणि ते त्याच्यापासून फार निघून गेले. ते बोथ वेअर लेफ्ट आणि ते ड्रिफ्ट टू इनटू. आणि अशा प्रकारे त्याच्या बोटीमध्ये थोडंसं पाणी शिरलं. त्याच्यामध्ये ती जी अवस्था होती त्याची फारच भयानक होती. दे वाईड सी. आणि त्यापेक्षा एक प्रचंड जो समुद्र होता, एक असा आवाढव्य जो समुद्र होता, सी म्हणजे समुद्र. अँटोनियो टूक ओव्हर द डुके ऑफ मिलियन अलॉंग विथ द पॉवर अँड वेल. आणि त्याची अँटोनियोची आणि ज्या डुकेची त्याची जी इच्छा होती अल्सोची की आपल्याला या देशावरती राज्यावर काय मिळवायचं आहे, सत्ता मिळवायची, पॉवर अँड वेल्थ. आपल्याला काय मिळायचं आहे, पॉवर मिळवायची आहे आणि वेल्थ म्हणजे आपल्याला जी संपत्ती देखील मिळायची आहे. या राज्यावर आपल्याला राज्य करायचं आहे, अशी या दोघांची मिळून त्या ठिकाणी त्यांची इच्छा होती. आणि म्हणूनच याला दूरच्या बोटाच्या ठिकाणी काय केलं आहे, नेऊन सोडलेलं आहे. बघा जसं तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकता कसं दूरच्या ठिकाणी आहे. गोन्झालो वॉज इज प्रॉस्परस कोर्टियर हू वॉज लॉयल. आता तो त्याचा जो एक आपण म्हणू शकतो इमानीतबा की जो त्याचा एक काम करणारा जो कामगार आहे, तिथे त्या राज्याचा कारभार करण्यामध्ये जे सेवक असतात की त्याचा एक जो इमानदार जो कामगार आहे, विश्वासू माणूस आहे, त्याचं नाव काय आहे, गोन्झालो आहे. मग तो कसा आहे, आता त्याच्याबद्दल वैशिष्ट्य आहे. आपण 3 वैशिष्ट्य पाहिली. जो राजा आहे त्याचं वैशिष्ट्य पाहिलं, जो त्याचा भाऊ आहे त्याचं वैशिष्ट्य पाहिलं, आणि त्याचबरोबर आता जो त्याचा जो सरदार आहे त्याचाच आपण इथे वैशिष्ट्य पाहता. जो काय त्याचं नाव आहे, गोन्झालो आहे. हिज प्रॉस्परस कोर्टियर हू वॉज लॉयल. आणि तो त्याच्या देशाबद्दल किंवा त्या राजाबद्दल तो अतिशय कसा होता, प्रामाणिकपणे होता. लॉयलचा अर्थ काय आहे, प्रामाणिक. ही टूक केअर दॅट प्रॉस्परस अँड मिरिंडा वेअर सेफ. आणि त्याने
त्याने त्याच्याबद्दल किंवा त्याच्या मुलीबद्दलची अतिशय छान प्रकारे काय घेतली आहे, काळजी घेतलेली आहे. टेक केअर, बघा, टू केअर दॅट प्रॉस्परोस, त्यांनी त्याची काळजी घेतली. कोणाची? प्रॉस्परोची आणि मिरिंडा व्हेरसेव्ह, आणि त्यांनी त्याला वाचवण्याचं काम केलेलं आहे. जरी त्यांना एकटं सोडलं तरी पण त्यांनी त्याची काळजी घेतली, त्याने लक्ष दिलं. त्यांनी काय केलं बरं, का काळजी घेतली, पण म्हणजे नेमकं काय केलं आहे मुलांनो, ही मेड अरेंज टू प्लेस देम इन अ बोट विथ फ्रेश वॉटर. ती ज्या बोट आहे, त्या ज्या बोटीमधून ते लोक प्रवासाला निघाले होते, त्या बोटमध्ये त्याने काय ठेवलेलं आहे, फ्रेश वॉटर, म्हणजे एक ताजे पाणी त्याने ठेवले आहे, फूड ठेवले आहे आणि पुस्तकं ठेवली आहेत. काही खाण्यासाठी त्याने अन्न सामुग्री ठेवली आहे. आणि प्रॉस्परोला पुस्तकाची आवड आहे, वाचण्याची आवड आहे, म्हणून त्याने काय केलेलं आहे की म्हणजे बरीचशी पुस्तकं देखील ती ठेवली आहे की जेणेकरून फायला वेळात त्याला पुस्तकं वाचता यावी. आता जसं इथे चित्रामध्ये तुम्हाला देखील दिसत आहे, काय दिसत आहे की ते तो काय करत आहे, पुस्तक वाचण्याचं काम करत आहे. दिसत आहे की त्याला पुस्तकं वाचण्याचा हा फार छंद होता किंवा वेळ होतं आणि तो पुस्तकं नेहमी वाचत असायचा. आणि अशा प्रकारे जो गोंझालो आहे त्यांनी तो असा विश्वासू आहे, प्रामाणिक आहे, आणि अशा प्रकारे त्यांनी त्याची मदत केलेली आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता तुम्ही विचार कराल की आता ते त्यांना तर सोडून दिलेलं आहे, परंतु आता ते बोटीवरती ते व्यवस्थित पोहोचतील की नाही, नेमकं कुठे जाणार आहेत, ही सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये आता फिरत असेल की नाही मुलांनो. तर नक्कीच या प्रश्नाचं आता उत्तर आपण आपल्या पुढच्या पॅराग्राफमध्ये पाहणार आहोत. चला आता आपण पुढे पाहणार आहोत. प्रॉस्परो अंडरवेंट इन हार्डशिप इन अ ओरलेस इन बोट विथ अ बेबी गर्ल इन टॉ. आता बघा, इथे एक अशी गोष्ट घडते, काय सांगितलं की प्रॉस्परो अंडरवेंट, की जेव्हा तो एखाद्या कठीणच्या बोटीमधून जो प्रवास करत होता की त्या प्रवासाला अशी ती बोट होती की त्या प्रवासाला वल्लवण्यासाठी वल्लेच नव्हते. आता आपण जेव्हा बोटीमधून जातो तेव्हा आपण काय करतो, बोटीत बसल्यावर आपण वल्ल्याच्या मार्फत आपण काय करतो, पाणी पाठीमागे सरकवून आपण आपली बोट ही पुढे जात असते. परंतु इथे तसं झालंय का, तर ते सांगतात की त्यांनी अशी बोट अरेंज केली होती की जेणेकरून हे लोक काय होऊ दे, डिस्ट्रॉय होऊ दे किंवा हे डेड होऊ दे किंवा हे लांब कुठेतरी निघून जावं, परत येऊ नये, याच्यासाठीच त्यांनी ही योजना आखली होती ना. आणि म्हणूनच त्यांनी त्याच्यामध्ये काय ठेवलं नव्हतं, त्याच्यामध्ये त्यांनी वल्ले ठेवलेले होते. आता इथे ते ओरचा अर्थ काय आहे, ओर म्हणजे काय, ओल्ले, आणि ओव्हरलेस म्हणजे तिथे ओल्ले शिवाय ही विथ अ बेबी गर्ल इन टॉ, आणि त्याशिवाय त्या प्रॉस्परोला आणि त्याच्या छोट्या मुलीला त्या अशा नावमध्ये, अशा बोटमध्ये ठेवलं होतं की ज्याचे काय नव्हते, वल्ले नव्हते, अशीच ती बोट पुढे पुढे चालली होती. आता पुढे काय झाले ऐकण्याची तुम्हालाही उत्सुकता असेल ना. चला आपण बघू वाचूया. फॉर्च्युनेटली द बोट रीच इन इज आयसलँड इन दे लँडेड सेफली. बघा आता इथे तुम्हाला आयलंड दिसते. आयलंडचा अर्थ काय की एक छोटासा जमिनीचा जो तुकडा आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, आइसलँड म्हणणार आहोत. दे लँडेड सेफली, आणि ते अशा प्रकारे फॉर्च्युनेटली म्हणजे सुदैवाने, म्हणजे लकीली बोलू शकतो की सुदैवाने, दे बोट इज रिच. रिच म्हणजे काय, पोहोचणे. इज अन आयलँड दे लँडेड सेफली. सेफली म्हणजे सुरक्षितपणे ते त्या बोटमध्ये काय केले की सुरक्षितून त्या बोटच्या बाहेर पडकले. एखाद्या जमिनीचा तुकडा आहे अशा प्रकारे बघा दिसत आहे. आता इथे एक गोष्ट घडत आहे, ती कोणती गोष्ट घडते आपण पाहणार आहोत. द आयसलँड वॉज इन चॅटेड इज आयसलँड अंडर द स्पेल ऑफ इन इव्हल विच क्रॉस हू लँड इन प्रिझन. बघा आता त्यांनी ते काय सांगितलेलं आहे की हे जे आयलंड आहे, हे जे बेट आहे, एक मिनिट, हे जे आयलंड आहे, हे आयलंड काय, द आयलंड वॉज इन इनिशिएट, की जे आयलंड होतं किंवा ते एक जमिनीचा जो ज्या ठिकाणी ते उतरलेले होते, ते तिथे जी जमीन होती ती कशी होती, ती मंत्रमुक्त केलेली होती किंवा ती एखाद्या मंत्राने तंत्राने ती बाधित केलेली, अशा प्रकारे ही आयसलँड ही जागा होती. अंडर द स्पेल ऑफ इन इव्हल, ज्याच्यामध्ये जे दुष्टात्मा होते, जे दुरात्मे होते, असे त्याला सायक्रोज, त्याचा सायक्रोज नावाचा जो एक व्यक्ती होता तो काय होता, तर इम्प्रिझेंट म्हणजे तो आत्मा, तो कैद्यामध्ये होता, तो पिंजऱ्यामध्ये कैद होता. त्याचं नाव काय, विच काय आहे, सायक्रोस आहे. ऑल द गुड स्पिरिट ऑन द इज आयसलँड, आणि त्या आयसलँडवरती, हा जो आयसलँड दिसतोय मुलांना तुम्हाला, हा जो आयसलँड, त्या आयसलँडवरती काय होते, सर्व चांगले आत्मे होते. स्पिरिटचा अर्थ काय आहे, आत्मे. ऑल द गुड स्पिरिट ऑन द इज आयसलँड, आणि ह्या आयसलँडवरती चांगल्या प्रकारचे किंवा चांगले हे आत्मे होते जिथे ते राहत होते. आता पुढे काय घडले बघा. प्रॉस्परो हिमसेल्फ वॉज अ ग्रेट मॅजिशियन, आणि प्रॉस्परो हा स्वतः एक मोठा जादूगर होता आणि त्याला सगळी महान विद्या जादूची येत होती. ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की नाही, की तो ज्या दादूच्या बेटावरती गेला होता जिथे सगळे दुरात्मे होते, आणि सायक्रोस नावाचा जो एक त्याचा मुख्य जो कार्यकर्ता होता, आणि तो तिथे राहत होते, आणि त्या सगळ्या दृष्टात्माला तिथे त्यांनी त्या सायक्रोसने काय केलं होतं,
कैद करून ठेवलं होतं. परंतु जेव्हा प्रॉस्परो त्या बेटावरती सेफली पोहोचला त्या आयलंडवरती, तेव्हा तो काय होता, तो एक स्वतः महान जादूगर होता. ही वॉज अ ग्रेट मॅजिशियन. ग्रेट मॅजिशियन म्हणजे तो एक महान जादूगर होता. अँड हॅड डिवोटेड हिज लाईफ टू द स्टडी ऑफ मॅगझिन. आणि अशा प्रकारे त्यांनी त्याची जी विद्या आहे, त्याची जी विद्या आहे ती त्याला त्याच्या जीवनामध्ये त्यांनी ती समर्पित केली होती. डिवोटेड म्हणजे समर्पित केले, की त्याच्या अभ्यासासाठी ते त्याची जी विद्या आहे ती त्याने काय केली आहे, त्याचं संपूर्ण जीवनामध्ये त्याने मॅजिकचा अभ्यास करून ते त्यांनी समर्पण केलं होतं. The power enabled him to set free into imprisoned spirit of whom Ariel was the chief. आता बघा इथे काय झालं आहे, एक मोठी गोष्ट घडलेली आहे की तो प्रॉस्परो जो राजा होता, त्या राजाला या जादूगराची पूर्ण माहिती, एक महान जादूगर होता. मग त्याने पाहिलं, काय पाहिलं की अरे या बेटावरती खूप सारे दुष्टात्मे ते काय आहेत, कैद करून ठेवलेले आहेत. मग या दुष्टात्म्यांना तो त्याच्या जादूच्या मदतीने काय करतो, इनेबल हिम टू सेट फ्री, तो त्यांना मुक्त करतो. अँड इन प्रिझन म्हणजे त्यांच्या पिंजऱ्यातून तो मुक्त करतो स्पिरिट, जे आत्मे आहेत. आणि ऑफ हुम एरियल वॉज द चीफ, आणि त्या आत्म्यामधला त्याचा जो चीफ आहे, जो मुख्य जो माणूस आहे, त्याचं नाव काय आहे, एरियल नाव आहे. तुम्ही एरियल नाव ऐकलं असेल ना टीव्हीच्या ॲडमध्ये, हे नाव तिथे आहे, पण तो इथे देखील आपल्याला ते नाव आलेलं आहे. आणि तो त्या आत्म्यांचा जो प्रमुख होता, त्या प्रमुखाचं नाव काय आहे, एरियल नाव आहे. एरियल वॉज द चीफ, आणि चीफ तो कसा आहे, तो प्रमुख इथे दाखवलेला आहे. अशा प्रकारे तो त्या सगळ्यांना तिथे सोडवण्याचं काम करतो. The spirits were grateful to Prospero and promises to be obedient to him. आता बघा एरियल काय म्हणतो की अरे तू आमच्या इकडे या बेटावरती आलास आणि आम्ही इतके वर्ष कैद होतो आणि तू आम्हाला सोडवलंस म्हणून आम्ही तुझे खूप खूप आभार मानतो. आता आम्ही सर्व तुझं ऐकणार, तुझी आज्ञा देणार ती आज्ञा आम्ही काय करणार, पाळणार, आणि तुझे काम सांगणार ते आम्ही काम करणार. अशा प्रकारे आता आम्ही तुझे काय झालो आहोत, गुलाम झालो आहोत, आणि आम्ही तुझ्या सगळ्या आज्ञा ऐकणार. ओबिडियंट म्हणजे आज्ञा ऐकणे, आज्ञा धारण करणे, आणि तू आमच्यासाठी एक छान काम केलं आहे म्हणून आम्ही देखील तुझं काय करणार, काम करणार, किंवा तुझं आम्ही सर्व गोष्टी ऐकण्याचं काम करणार. प्रॉस्परो मेट इन कॅलेबियन सन ऑफ द विच सायक्रोज. बघा आता इथे अजून एक ट्विस्ट काय आलेला आहे या स्टोरीमध्ये किंवा या गोष्टीमध्ये. जो प्रॉस्परो कोणाला भेटला आहे, कॅलेबियनला. आता हा कॅलेबियन कोण होता, हा कॅलेबियन द सन ऑफ द विच सायक्नोस. जो सायक्नोस आहे, जो एक प्रकारचा जो दुष्टात्मा आहे, त्याचा तो मुलगा होता. त्याच्या मुलाचं नाव काय आहे, कॅलेबियन आहे. आणि कॅलेबियन हू बिकम इज प्रॉस्परस सर्वंट, आणि तो देखील काय होता, एक प्रॉस्परसचा सर्वंट होता. म्हणजे काय आहे, तो त्याचा एक नौकर होता. कोणाचा, प्रॉस्परसचा सर्वंट होता. अपार्ट फ्रॉम बिईंग इन हिडियस, आणि अशा प्रकारे की तो त्याच्या कामामध्ये तो त्याला नेहमी मदत करायचा. बघा, फ्रॉम बिईंग हिडियस अँड हॉरिबल इन अपॅरियन्स, आणि अशा तरी पण तो त्याच्या दृष्ट कामाने, त्याच्या चुकीच्या वागणुकीमुळे तो कितीही केलं तो सुधरत नव्हता. तो प्रॉस्परो त्याला सुधारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो काय, हॉरिबल म्हणजे भयानक, इन अपॅरियन्स, आणि तो अचानक भयानकपणे तो वृत्तीचा होता. त्यांनी सुधारायचा प्रयत्न करतो पण तो सुधरत नव्हता. ही वॉज ऑल्सो विकियस अँड ब्रिटल इन हिज हॅबिटेट. त्याची सवय मात्र ही क्रूरतेची होती, चुकीच्या मार्गाची होती, आणि तो सुधारायचा प्रयत्न नव्हता. नो मॅटर हाऊ हार्ड द टायर्ड, आणि तो आता म्हटलं की काही उपयोगाचं नाही, याला कितीही सांगितलं तरी हा ऐकत नाही. आता तो थकला होता. कोण, प्रॉस्परो, की तो त्याला सुधारायचा प्रयत्न करते परंतु तो मात्र सुधरत नव्हता, आणि त्यामुळे तो थकून गेला. तो नो मॅटर हाऊ हार्ड द टायर्ड, आता मी किती प्रयत्न करणार, आता मी काय आहे, थकलेलो आहे. पुढे काय झाले, प्रॉस्परो कुड नॉट मेक हिम चेंज हिज वे फॉर द बेटर. आता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होऊ शकत नाही असं तो त्याला म्हणाला. कोणाला, जो सायक्रॉसचा जो मुलगा आहे कॅलेबियन, याच्या बाबतीत तो वाक्य बनतो आहे की आता हा काय करत नाही, कुड नॉट मेक हिम चेंज हिज वे, तो अशा प्रकारे सुधारणार नाहीये. सो इट वॉज एरियल जॉब टू सी दॅट द कॅरी. आणि आता हा जो जॉब आहे तो कुणाला दिला आहे, किंवा त्याला सुधारायचं काम हे कुणाला दिलं आहे, जो एरियल आहे. कारण तो बोललाय ना की तुम्ही आता काय करणार, की तुम्ही जे काम मला सांगणार ते काम मी सगळं काही काम करणार. कारण का, की तुम्ही आम्हाला या प्रिन्सेसतून मुक्त केलं आहे, या राक्षसाच्या तावडीतून तुम्ही आम्हाला सोडवलेलं आहे. म्हणून आता त्याची अशी इच्छा होती, तो सायक्रसचा मुलगा जो कॅलेबियन आहे तो देखील सुधारावा, तो देखील छान वागावा, अशी त्याची इच्छा होती. पण तो काही केला सुधारत नव्हता. आणि म्हणून हे जे जॉब आहे किंवा हे जे काम आहे ते कोणाला दिलं आहे, एरियलला दिलं आहे. एरियस जॉब टू दॅट. आणि त्याला ते सांगितलं की बाबा आता तू बघ बाबा, याला कसं सुधारायचं आहे, याला कशा प्रकारे मार्गावर आणायचं, हे आता तुझं काम आहे. आता बघा, आउट दिस टास्क प्रॉपरली, आणि हा काम तुला व्यवस्थितरित्या करायचं आहे. काय तो सांगतोय,
आउट इज टास्क. टास्क म्हणजे आपण बोलू शकतो की आता एक प्रकारे की हा तुला आपण बोलतो ना की हा टास्क आहे किंवा आपल्याला आता हे काम पूर्ण करायचं आहे. तर अशा प्रकारे हा टास्क मी आता तुला देत आहे आणि हे प्रॉपरली तुला आता काम पुढे करायचं आहे. आता हा झाला बघा पहिला पार्ट. आता आपण नेक्स्ट काय होत आहे की आता इथपर्यंत ते सगळ्या गोष्टी झाल्या काय, जे काय घडलं की कशा प्रकारे ते बाहेर आले, कशा प्रकारे दुष्ट आत्मे होते आणि कशा प्रकारे त्यांना सोडवलं याची तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळाली. आता इथे मेरिंडा काय होत आहे, मोठी होते आहे बघा, चित्रात दिसत आहे. मॅन वाईल मेरिंडा ग्री अप टू बी अ ब्युटिफुल गर्ल. आता जी छोटी मेरिंडा होती ती काय झालेली आहे, मोठी झालेली आहे. जसं तुम्ही त्या चित्रात पाहू शकता की लहानपणी तिला त्या बोटीमध्ये सोडून दिलं होतं ना, परंतु आता ती काय झाली आहे, मॅन विल मेरिंडा ग्रीव अप टू बी अ ब्युटिफुल गर्ल. एका ती सुंदर मुलीमध्ये तिचं परिवर्तन झालं होतं. द स्पिरिट ऑफ द आयसलँड वेअर फेथफुल टू प्रॉस्परर. आणि अशा प्रकारे तिथे जे स्पिरिट म्हणजे जे आत्मे होते त्या आयसलँडवरती ते कसे होते, ते प्रॉस्परच्या बद्दल विश्वासू होते, ते त्याच्याबद्दल प्रामाणिक होते आणि हर एक प्रकारची कामं करण्यास ते तत्पर होते.